हॅलो नमस्कार मित्रो, सुप्रभात. आजच्या व्हिडिओमध्ये बघूया कोकणचा रानमेवा. तो पण तुम्हाला सगळ्यांना परिचयाचा आहे, पण मी माझ्या गावचा रानमेवा तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. व्हिडिओचा आनंद घेत राहा. चला पाहू पुढे. हे फणस मुळापासून शेंड्यापर्यंत धरला आहे. हे बघा. हे आधी लाईट इथं. ह्याच्यामध्ये लाल कलरचे पण असतात, सफेद कलरचे पण असतात. हे खायला गोड असतात फळं. काही लोकांचं ज्यूस करून पण पितात, छान लागतं. हे बघा, हा बघा, हा केसरी आंबा. हा हापूसपेक्षा खायला गोड असतो, मधुर असतो. हे फळ तर सर्वांच्या परिचयाचं असणार. तेव्हा असे मग करून कोकम बनते, ते कोकम तयार होतं. रातांबाचं फळ, त्याच्यापासून कोकम बनतं. काजूचे झाड आहे. मोहर तर खूप आला होता, पण काजू काय आलेच नाही जास्त, कारण ते मोहरावरती खार पडून मोहर संपूर्ण काळा पडला. तुम्ही बघू शकता कुठे कुठे फळं दिसत आहेत. तयार झालेला हापूस आंबा. करवंदाची झाडं आहेत. काही ठिकाणी पिकत आहेत. कोकणची काळी मैना नावाने प्रसिद्ध आहेत करवंद. जांभळणीचे झाड मस्त तयार झालेत. आंब्याचं ज्यूस काढून साठं तयार करण्यात आली आहेत, सुकायला टाकलेत. कसा वाटला व्हिडिओ? व्हिडिओ आवडल्यास लाईक करणे, कमेंट करणे आणि सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.